नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. असं ना, मला एकट्याला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही. आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे. हो, करायचं का? आणि जर पुढे करायचं असेल तर ज्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, त्यांच्यासह कामावर टाकावं लागेल ना, त्यांना पण विचारावं लागेल ना. हे आम्ही हे करतो आहोत. विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह निर्माण झाले. एक म्हणतं विलिनीकरण व्हायला पाहिजे, दुसरं म्हणतं नाही. मला नाही माहिती. आम्ही सगळे एकमताचे आहोत. सर, बरोबर जे काही चर्चा करतील नेते होतील ते चर्चा करतील. आमच्या तुम्ही म्हणता ते काही मी हो म्हटलं पाहिजे असं नाही. 2 प्रवाह आहे, 4 प्रवाह आहे. सर, काल माध्यमांमध्ये बातम्या आल्या की पियुष गोयलने एक स्टेटमेंट, पियुष गोयलाने जे आहे ती बातमी स्वतःच फोडून काढली की माफ करा, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी चुकीने ती बातमी दिली. प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलं की असं काही झालेलं नाही. त्याला एक जी आहे फॉर्मॅलिटी आहे. सगळ्या प्रांताचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, महाराष्ट्राचे, सगळे एकत्र येऊन त्या प्रश्नाचा निर्णय घेतील. म्हणजे असं आहे की फडणवीसांनी स्वतःच सांगितलं की दादा सतत माझ्याबरोबर चर्चा करायची लहान मोठ्या गोष्टीची. त्यामुळे असं काय असतं तर ते माझ्याशी अगोदर बोललेच असते असं त्यांनी सांगितलं. मीडियाने सांगितलं ना सगळं. ठीक आहे ना, प्रत्येकानं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाही आहे, विरोधी पक्ष आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि आता पवार साहेबांना कोणी कळवलं की नाही हे मला माहिती नाही, परंतु मला असं कळतं की जे पार्थ वगैरे जे मुलं आहेत ती त्यांना जाऊन भेटली, एवढं कानावर आलं. तर आम्ही तर मुंबईत होतो, नक्की मत नाही मला काय झालं पुढे. मुंबई पुढे फास्ट ट्रेन होते आहे. हे मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात आहे. नारळाच्या बाबतीमध्ये काही दूध उत्पादनाच्या बाबतीत मत्स्य उत्पादन कसं वाढून त्याचा एक्सपोर्ट कसा होईल त्या संदर्भामध्ये चर्चा होते. शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष दिलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या ज्या रेल्वे ट्रॅक्स, ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, महिलांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या प्रश्नाला त्याच्यामध्ये हात घातलेला आहे. आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. परंतु एक आहे, कुठल्याही सरकारनं अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते कधी बोलत नाहीत की अर्थसंकल्प फार चांगला आहे, ते विरोधच करतात. परंतु एकूण जर पाहिलं प्राप्त परिस्थितीमध्ये ही जी आहे संरक्षण खात्यावर खर्च वाढवावा ते गरजेचं होतं. त्यामुळे तो खर्च आपण त्याने ते वाढवलेला आहे. तर आणि सगळ्या प्रांताचा याच्यामध्ये चांगला विचार केलेला आहे. बरं झालं असेल परंतु आता जे आहे जी परिस्थिती बदललेली आहे, नेते बदललेले आहेत, त्यांना त्याची काही माहिती होती का? घरात सुनेत्रताईंना विचारतील, बघतील काय करायचं ते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे नेते सुद्धा चर्चा करतील. शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिक रीतीने घ्यावा लागेल आम्हाला.
त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं बीजेपी या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांची, जसे दोन ठाकरे एकत्र आणि तो पवार सुद्धा एकत्र यावे. परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही बोलले नाही, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना ते विचारावंच लागेल ना. त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना विचार. हा, आता सरकारमधून बाहेर पडायचं असेल, एनडीओवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर. त्यामुळे ठीक आहे ना, आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, त्यांचं नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, तर करायची असेल तर. मला असं वाटतं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं नाही. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात तर नाही होतात. तर कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही ही जनता ठरवेल. आता सुनेत्राताईंचा जो काही शपथविधी झाला, अनेकाने टीकेचे सूर लावले. त्यांना विचारूनच हा कार्यक्रम करावा. तुम्ही येऊ शकणार का मुंबईत? त्याने होकार दिल्यानंतरच हे. बरं, त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं. आणि आम्ही सगळ्यांना बरं, याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे, त्यांची स्वतःची संमती पाहिजे. CLP म्हणून ज्यांना आपण म्हणतो, विधानमंडळ पक्ष, आमदार, MLA, MLC, त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे. आणि ते करत असताना जे हे करणार, तर शेवटी उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार. त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं, त्यांची संमती घेणं, हे 2-3 घटक महत्वाचे होते. आणि या 2-3 घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला, त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. आता गोंधळ उडाला. कोणाचा गोंधळ उडाला? काय गोंधळ उडाला? गोंधळ काय उडाला? सुनेत्राताईंची नेमणूक झाली. कोणाला लवकर केलं, कोणी उशिरा केला, ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न. निर्णय चुकीचा आहे का? त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का? स्पष्ट बोलावं ना, कोणा बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे. मग का विरोध आहे, काय त्याला आम्ही उत्तर देऊ. फक्त लवकर केलं, उशिरा केलं, लवकर केलं. दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात, अंत्यविधीच्या अगोदरच. हे असं काय पहिल्यांदा उघडतं असे दादा. दुर्दैवाने हा प्रसंग महाराष्ट्रावर जो ओढवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये, वेगवेगळ्या
हे मतप्रदर्शन एक काय बोलतो, दुसरा काय बोलतो, तिसरं याचं नाव येतं, चौथं काय वाटेल चर्चा ज्या आहेत, कारण ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून मग लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं, त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं. तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे देण्यात आला. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.